tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। बुमराह स्ट्रायकर्स टीमचा यावेळी देखील चांगला फटका आहे। थ्रू द कव्हर चेंडू जाईल गॅप मध्ये, वन बाउंस सीमारेषे पलीकडे। फलंदाज विशाल शहाच्या बॅट मधून येतोय चौकार। आज विशाल शहा बरसलाय, चांगली बॅटिंग केली आहे। ज्या मॅच मध्ये भूषण पाटील चालला नाही त्या मॅच मध्ये मात्र खूप चांगला परफॉर्मन्स केलाय विशाल शहाने। पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय। यावेळी सावे फ्रॉम द बॉडी फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, रिकाम्या जागा भरा। स्कोर बोर्ड मध्ये 4 धावा ऍड करा, चौकार मिळतोय। लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय विशाल शहाच्या बॅट मधून। खूप चांगला स्ट्रोक। टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर 5 बॉलचा खेळ संपलाय। षटक क्रमांक पहिलं सुरू असताना संघाची एकमेकांच्या विरोधामध्ये चाललेली झुंज। यावेळी ऑन साइडला मिड विकेटला क्लिअर करणारा विशाल शहाच्या बॅट मधून येतोय। अखेरच्या बॉलवर मॅक्सिमम चेंडू सीमारेषा पार, षटकार। 6 धावांनी षटक क्रमांक संपलं गेलं पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय। टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर। फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल, दमदार सुरुवात म्हणावं लागेल टीम स्काय 11 म्हणजेच सूर्यकुमार यादव। एक नवीन फॉर्मॅट। फुलर लेनचा चेंडू मिस केला, मिस टायमिंग स्ट्रोक आहे। चेंडू नोमॅन्स लँड चे चेंडू लँड होईल, चेंडू टर्न होईल तोपर्यंत चेंडू कव्हर रिजन मध्ये गॅदर करत असताना 2 धावा कंप्लीट झाल्यात। पर 21 आखो टप्प्याचा बॉल, बॅटची एज, चेंडू जातो लॉंग स्टॉप रिजन मध्ये। अरविंद राणा येईल, इथे गफलत होते, फॉम्बलिंग होते तोपर्यंत चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे। 4 धावांसाठी चौकार। बराच कालावधीनंतर चौकार आलाय। पहिल्या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार आला, त्यानंतर बरेच चेंडूची वाट बघावी लागली स्काय 11 टीमला। 87 धावांचं टार्गेट। आखो टप्प्याचा बॉल पुल केलाय, पुन्हा एकदा प्रोटेक्शन पाहायला मिळतोय सिद्धेश कडू। चूक होत असताना चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे। 4 धावांसाठी चौकार। 2 खराब क्षेत्ररक्षण आणि 2 चेंडूवर इथे 4 धावा बहाल केल्या गेल्यात। फिल्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे, क्षेत्ररक्षण फार महत्वाचं असणार आहे। 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या आकड्यावर। 1-1 वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा आहे। हर्षल मडवी, रवी मेहर लारा आणि त्याच दरम्यान विशाल शहाच्या बॅट मधून आलाय धमाका चेंडू सीमारेषा पार, षटकार। पण ह्या षटकारासाठी कुठेतरी उशीर झालाय। ज्या चॅलेंज ओव्हर मध्ये जो चॅलेंज पार करणं गरजेचं होतं त्या चॅलेंज ओव्हर मध्ये कुठेतरी स्काय 11 टीम बॅकफुटला गेली। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हर्षल मडवी अवे फ्रॉम द बॉडी, इशारापासून दूर खेळलाय। व्हॉट अ शॉट, एक्स्ट्रा कव्हरला चिडून फारून चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे। विशाल शहाच्या बॅट मधून अप्रतिम फटका, पहा षटकार। मध्ये 41 आपण त्यांचा वाढदिवस देखील सेलिब्रेट करणार आहोत। यावेळेस फटका चांगला आहे, आसमानी टोला, चेंडू सीमारेषे पलीकडे। 6 धावांसाठी विशाल शहाच्या बॅट मधून येतोय षटकार। अखेरच्या बॉलवर षटकार आलाय। 4 षटकांचा केस संपलाय। टीमची धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचते। आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 37 धावांची आवश्यकता असेल। 6 चेंडू 37 धावा, लाजबाब अर्धशतक। यावेळेस फटका चांगला आहे आणि तऱ्हेने विशाल शहाचं हे 3रं अर्धशतक। एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे। सामना जरी पराभव झाला असेल तरी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलाय विशाल शहाने। लाजबाब के 52 या आकड्यावर खेळत असताना आपल्या टीमसाठी सुपर परफॉर्मन्स। 3रं अर्धशतक। यावेळेस देखील आणखीन एक धमाका, अगदी रोहित शर्मा स्टाईल मध्ये मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे। 6 धावांसाठी षटकार। शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉल मध्ये जरी जर धावा पाहिल्या तर 23 धावांची आवश्यकता आहे।
धीरज भोईर यांच्यासाठी पारितोषिक आलाय. एक षटकारासाठी रमेश मडवी टॉनी यांच्या वतीने हे 500 रुपयाचं पारितोषिक आलाय. आणि यावेळेस देखील फटका आलाय. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार लगवले गेलेत. एक झुंजावात खेळी संपुष्टात आली, पण ही झुंजावात खेळी मात्र फायनल मध्ये पोहोचू शकली नाही स्काय 11 टीमला आणि पराभवाला सामोरं जावं लागलं. आणि सेमी फायनल मध्ये येथे परतीचा प्रवास पाहायला मिळते. स्काय 11 टीम म्हणजेच भूषण पाटील हे